जय श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे स्थैर्य, जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन निर्णयांचं वर्ष ठरणार आहे. या वर्षात तुम्हाला अनेक बाबतीत संथ पण ठोस प्रगती अनुभवायला मिळेल. शनीचा प्रभाव तुमच्या करिअर आणि सामाजिक स्थानाशी संबंधित भावांवर राहणार असल्याने कामाचा ताण वाढू शकतो, पण त्याचबरोबर मेहनतीचं फळही हळूहळू मिळत राहील. वर्षाच्या सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. आरोग्याच्या बाबतीत 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांसाठी मध्यम स्वरूपाचे ठरेल. वर्षाच्या सुरुवातीला मानसिक ताण, चिंता किंवा झोपेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे थकवा, मान, खांदे किंवा पाठीशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. ज्यांना मधुमेह, थायरॉइड किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यावी. वर्षाच्या उत्तरार्धात आरोग्य स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात 2026 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचे ठरणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे आणि एकाग्रता वाढवणे गरजेचे ठरेल. वर्षाच्या पहिल्या 6 माहीत गुरूचा अनुकूल प्रभाव उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, आर्थिक, व्यवस्थापन किंवा कायदाविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम देऊ शकतो. परदेशी शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी निर्माण होऊ शकतात. मात्र आळस, आत्मविश्वासाचा अभाव किंवा चुकीची संगत अभ्यासात अडथळे निर्माण करू शकते. करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांसाठी 2026 हे वर्ष जबाबदाऱ्यांचे आणि कामगिरीचे असेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेल्या जाणवू शकतात. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल, पण वर्षाच्या मध्यावर तुमच्या कार्यकुशलतेची दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती, जबाबदारीत वाढ किंवा नव्या प्रकल्पाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी यावर्षी दीर्घकालीन योजना आखाव्यात. जमीन, जायदाद, बांधकाम, अन्नधान्य, सौंदर्य प्रसाधने, कला किंवा वित्तीय क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी तुलनेने चांगले ठरेल. उत्पन्नात स्थिरता राहील आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून हळूहळू लाभ मिळू शकतो. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घर, वाहन, कुटुंब किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतात. वर्षाच्या मध्यात आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. अनावश्यक कर्ज किंवा जोखीम टाळल्यास आर्थिक संतुलन टिकवता येईल. प्रेमजीवनाच्या दृष्टीने 2026 हे वर्ष भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरेल. अविवाहित जातकांना नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे, पण सुरुवातीला संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती राहू शकते. जे लोक आधीच नात्यात आहेत त्यांनी संवादावर भर द्यावा. गैरसमज, अहंकार किंवा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नात्यात तणाव निर्माण करू शकतो. संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. विवाह आणि वैवाहिक जीवनासाठी 2026 हे वर्ष मिश्र परिणाम देणारे ठरेल. विवाह योग्य जातकांसाठी वर्षाच्या उत्तरार्धात विवाहाचे योग अधिक मजबूत होतील. कुटुंबाच्या संमतीने विवाह ठरण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी मात्र एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आणि घरगुती जबाबदाऱ्या वाटून घेणे आवश्यक राहील. लहान सहान वाद टाळल्यास दाम्पत्य जीवन सुखी राहील. कौटुंबिक जीवनात 2026 हे वर्ष स्थैर्य देणारे ठरेल. कुटुंबातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. भावंडांशी संबंध साधारण राहतील, पण मालमत्ता किंवा आर्थिक बाबींवर मतभेद संभवतात. घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. जमीन, घर आणि वाहनशी संबंधित बाबतीत 2026 हे वर्ष अनुकूल संधी देणारे ठरू शकते. वर्षाच्या मध्यात घर खरेदी, दुरुस्ती किंवा जमीन व्यवहाराचे योग संभवतात. वाहन खरेदीसाठीही योग्य काळ मिळू शकतो. मात्र कागदपत्रांची नीट तपासणी करूनच व्यवहार करणे आवश्यक राहील. एकूणच वृषभ राशीसाठी 2026 हे वर्ष संयम, स्थैर्य आणि दूरदृष्टीचे ठरेल. हळूहळू पण ठोस प्रगती, जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी आणि आर्थिक शिस्त ठेवल्यास हे वर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर तुम्ही 2026 मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात समाधानकारक यश मिळवू शकता. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनिक राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.